दादा शिस्तीत ये. हो दादा, तुला 1000 वेळा समजावून सांगितलं आहे की ती कारखान्यावरची नोकरी सोडून दे म्हणून. दिवस रात्र त्या लेथवरती काम करतोस, स्वतःची जरा सुद्धा काळजी घेत नाहीस. तुझ्या याच निष्काळजीपणामुळे आज हे डोळ्याचं ऑपरेशन करावं लागलं तुझं. तायडे, अगं हे सगळे कष्ट आहेत ना ते फक्त तुझ्यासाठीच ग. अगं तुझ्याशिवाय कोण आहे मला? आई वडील लहानपणीच सोडून गेलेत आपल्याला. तायडे, आता मला स्वतःला कितीही त्रास झाला तरी चालेल, पण तायडे मला तुला सुखात बघायचं आहे ग. माझ्या भावाला अशा अवस्थेत नाही पाहू शकत मी, तुला त्रासात नाही बघू शकत. स्वतःच्या उरावर मोठे घाव घेऊन जर तुला मला सुखी बघायचं असेल तर दादा, मला कसलंच चूक नकोय रे. तायडे, अगं मोठा भाऊ या नात्याने मला खूप काही करायचं आहे तुझ्यासाठी. तुझं शिक्षण आणि शिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुझं लग्न. एकदा का तुझे हात पिवळे झाले ना की मोकळा झालो मी या जबाबदारीतून. नाही या दादा, मला नाही लग्न करायचं. मी नाही तुला सोडून जाणार कुठे. ए वेडाबाई, अगं लग्न म्हणजे एका स्त्रीच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा टप्पा असतो. तुझा खूप असा सुंदर संसार बघायचा आहे का मला. आणि तुझं काय? माझं काय? मी एकदा लग्न करून गेल्यानंतर तुझं काय? तायडे, मी तुला याआधी सांगितलं आहे तुझं लग्न झाल्यानंतर मी माझ्या लग्नाचा नक्कीच विचार करेन म्हणून. नेहमी हेच उत्तर देतोस आणि विषयाची टाळाटाळ करतोस. मी एकदा लग्न करून गेल्यानंतर तुझीही काळजी घेणारं कोणीतरी असावं. तायडे, अगं तू माझी काळजी अजिबात करू नकोस ग. अरे तायडे, अगं तो आपला रघुनाथ आहे ना, हा, त्यानं एक छान स्थळ सुचवलंय तुझ्यासाठी. श्रीमंत घरचं स्थळ आहे, अगदी माझ्या मनासारखं. नाही दादा, मी एवढी जड झाली आहे का रे तुला? नाही ग तायडे, अगं आईला दिलेलं वचन पूर्ण करायचं आहे मला. तायडे, आईची खूप इच्छा होती ग की तिची मुलगी एका श्रीमंताच्या घरात सुखाने संसार करावी म्हणून. आणि योगायोग बघ ना, अगदी हवं तसं स्थळ आले तुझ्यासाठी. ठीक आहे दादा, तुला जे योग्य वाटेल ते कर, मी तुझ्या शब्दाच्या पुढे नाही. बरं दादा, घरी आल्यावर डॉक्टरांनी डोळ्यावरचा गॉगल काढायला सांगितलं आहे, हे माहिती आहे ना तुला? अरे बापरे, विसरलंच होतो. तायडे, हा, तुझ्या हातानेच काढतो गॉगल. हो. कधी एकदा तुझा चेहरा पाहतोय असं झालंय मला. तायडे, एकदा का तुझा चेहरा पाहिला ना की दिवस कसा आनंदात जातो बघ माझा. बहीण असावी तर माझ्या तायडीसारखी. पण तायडे, लग्न झाल्यानंतर अधूनमधून माहेराला ये ग माझ्या बहिणी. ए दादा, तुझ्यासाठी चहा ठेवते हं मी. परमेश्वरा, तुझ्याकडे एकच मागणं आहे रे, माझ्या बहिणीला नेहमी सुखात ठेव. तुझा आशीर्वाद नेहमी तिच्या पाठीशी असू दे. अशी गोड बहीण भाऊ प्रदीप आणि गौरी. गौरीसाठी जे स्थळ रघुनाथनं सुचवलं तोच हा बावडेकरांचा बंगला. आईला इधर झार काळ दिसत्याला पोर नुसतं बघल तिकडे टँग 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 करायला नुसतं गाव. कुमार गंग्या चौथी फेल फुस फुफ फुस यस. अरे फुसफुस कराय काय झालं तुला? तुझ्या आजच्या टायर मध्ये इनर पंक्चर झाले की काय? वय, माझ्या आजाच्या टायरीत इनर पंक्चर झाल्याशिवाय तुझ्या आजीचं पंक्चर काढायचं दुकान कसं चालणार? अरे सगळून टाकलेल्या चिंगमा. कुणाच्या आजीचं नाव घेतोयस? का? माझ्या आजीचं नाव घ्यायला. माझ्या आजीच्या डाव्या पायाची चपलीचा वजनाचा तरी आहेस काय? अच्छा, म्हणजे तुझ्या आजी वजनावच्या पलीकडे गॅस धंदा करते वय? आय का चप्पल टॅम्पो आले टॅम्पो. अंगठा तुटलेल्या पायताना कामाच्या पहिल्याच दिवशी मला चपलीला ऊत घालायला लावू नकोस. अच्छा, म्हणजे गेली 4-5 दिवस येणार म्हणून गाजत असलेली कामवाली तूच वय? यस, तुम्हारी गंगू बाई नॉर्मॅट्रिक टिंग टिंग टिंग. ते नव गंगे, ही कमरापाशी काय लटकिवले? पांढऱ्याची पिशवी का तंबाखूचा बटवा? अरे शर्टाच्या तुटलेल्या बटना. काय? तंबाखूचा बटवा म्हणत नाही, मग त्याला बेल्ट बॅग म्हणतात. काय म्हणतात? बेल्ट बॅग. मला फक्त संडासच्या दरवाजाचा बेल्ट माहित आहे. हे असला बेल्ट बिया काय बघितलेला नाही बाबा आपण. अरे वा, आपण की स्टाईल आहे. अरे शाळेत शिकवायला जाताना मास्टर लोक हातामध्ये कसं वह्या पुस्तकं घेतात, आणि ते पेशंटला तपासताना डॉक्टर लोक गळ्यामध्ये कसं ते टेटोकॉप धरतात. टेटोकॉप न वगैरे हेडफोन म्हणतात त्याला. हा हा, तेच ते. आणि
ऑफिसला कामाला जाणारे साहेब हं? लोक कसं हातामध्ये रुबाबात मोबाईल धरतात. होय होय होय. मग आम्ही धुना भांडीवाल्यान काय घोडं मारले हे, हे. म्हणून आता हे ठरवलंय बघ, हं. कमरेला बेल्ट बॅग लटकवायचं. बर बर. ते रे कोक्या तरस. बिलकुल नाही. आता गरवार तू आणि यांनाचा त्रास मला का? अरे फेकलेल्या अंड्याच्या टर्पला कुणाला गरवार म्हणालायस? अगे गंगूबाई बघ, जो करल तो भरल, होय. खाईल त्याला खाऊ कवल. हा. बरोबर आहे. म्हणून मी म्हटलं ग की गरवार तू हा? आणि यांनाचा त्रास मला का? हाय काय परत मीच गरवार होय ना? अग गंगूबाई आता कमरला ही बॅग तू लटकिवणार. बरोबर आहे. होय बरोबर आहे. मग त्याचा त्रास मला कशाला होणार? हा, हा. म्हणून मी तुला एक उदाहरण दिलं ग उदाहरण आहे वे. की गरवार तू आणि बाळदपणाच्या काळाचा त्रास मी का सोसू? अरे फोडलेल्या नारळाच्या बेल्ट्या काय? मगापासनं गरवार तू म्हणून चांगली गोड बोलून गरवार करायला लागलास की. अरे ही गंगूबाई नॉर्मॅट्रिक आहे हे विसरू नकोस. तेच म्हणते मी, मॅट्रिक पर्यंत जाऊन डायरेक्ट नॉन मॅट्रिक कशी काय झालीस तू? मॅट्रिकच्या परीक्षेला बसली नव्हतीस वाटतं. अरे बसले होते की. बर. सगळा पेपर पासून लिहिला होता बघ. बर. सगळ्या प्रश्नाची उत्तर एकदम पॉश मध्ये लिहिले होते. वॉश मध्ये? हा. आणि तू स्वतः वॉश कधी घेतला होतास? अरे ते मागच्या गुरुवारी रे. तरीच म्हटलं एवढा कोबाड झार वास कुठ नाही आलाय. ओय, काय म्हणालास? तुला कुठले कुठले प्रश्न आलते ते म्हणत होतो ग. प्रश्न वे. अरे हेच की 5 देवांची नाव आणि आपल्या देशाचं नाव काय? बर थांब, मग मी तुला ती 2 प्रश्न विचारतो, हा. मला तू योग्य योग्य उत्तर दे. हा. तू हुशार आहेस का बघूया काय? हा, हा. हा प्रश्न पहिला, हा. आपल्या देशाचं नाव काय? हिंदुस्तान. करेक्ट. याला म्हणायचा सच्चा हिंदुस्थानी. भारत माता की जय. प्रश्न क्रमांक 2, हा. 5 देवांची नावे सांगा. हा. नंबर 1 देव. शनिदेव. शो कोण आहे? असू दे. नंबर 2 बॉबी देव. नवीन आलाय का काय? असू दे. नंबर 3 रमेश देव. ओळखीचं नाही, जाऊ दे. नंबर 4 अरे ते कपिल देव. ते देव आहे होय? हा हा. बरं असू दे. नंबर 5 अजय देव. वा गंगूबाई, फार हुशार आहात तुम्ही. मग कुमारी गंगूबाई नॉर्मॅट्रिक. टिंग टिंग टिंग. गंगे, आपल्या हा. दोघांची जोडी एकदम हिट होणार बघ. होय. तू गंगी अय्या. आणि मी गंगाराम. हा. आणि मग आपली 4 पोरं, राम और श्याम आणि ज्ञानबा तुकाराम. तिथं थांब. काय झालं? एका चापटीत फोडून तुला घाल. काय झालं? एकदम 4 बोराचं टेंडरच भरलास की. मग काय झालं? अरे जर्मनच्या चेपलेल्या बघून या. गप्पे. तू बघ कसा झून चरबट भोपळा. असं त्याला काय आणि मी होती? कशी कवळी काकडी. निदान तुझ्या आणि माझ्या बायाचा तू विचार कर. तू वयाचं काय घेऊन बसतीस? तुझी काय हाय गत झाली मला विचार. आणि अशी किती कवळे आहेस तू? वय किती चालू आहे? रनिंग काय तुला? माझं वय हा इश्या. हा? खरंच सांगू एकदा सांग. लई मला लाज वाटते. एकदा सांग बघू. अरे मागच्या वर्षी का हा. नाही मला 14वा लागलं होतं बघ. एवढं? होय. आणि ह्या वर्षी मला 13वा लागले. तुझ्या आजीचं मी गाठलं 13व, तुझ्या उलटीकंड तर निवाय लागलीस वय. गंगे, माझं पण वय लय काही जास्त नाही, जरा जरा असं मोकार हाडाच असल्यामुळं मी तुला वयस्कर वाढतोय. लय वय नाही माझं. वय किती आहे रे? माझं बघ, मागच्या वर्षी मला 30व लागलं होतं हा हा. आणि या वर्षी 20व लागलंय. आता ग. अरे गंग्या, वा. कुणाला विसावं लागलं म्हणालास? मलाच की, तुमच्या इथं कामाला लागून मला 20 वर्ष झाली असं हिला समजावून सांगत होतो. हे आणि कोण? कुमारी गंगूबाई नॉर्मॅट्रिक. टिंग टिंग टिंग. घर कामासाठी आल्या होती. लय भारी काम करत्या. करत असला तर मला काय माहित आता त्यातलं. अच्छा, म्हणजे आमच्या पद्मावंश पाठवतो म्हणत होत्या, ती कामवाली तूच वाटतं. होय. येस. कुमारी गंगूबाई नॉर्मॅट्रिक. टिंग टिंग टिंग. हे बघ, तुला मी इथं घर कामासाठी ठेवते, नाच कामासाठी नाही. नीट काम केलंस तरच घरी कामाला ठेवेन, नाहीतर बाहेरचा रस्ता दाखवेन. कळलं? जा, आज जाऊन कामाला लाग. हो, हो. मालकीन बाई, मी पण तिला आज जाऊन सविस्तर कामाची माहिती देतो. काय काय गरज नाही, तू जागात. गाडी धुरळ्यामुळे खूपच घाण झाली. मी पाईप लावून स्वच्छ करून घेऊ का? रात्री तुम्हाला फंक्शनसाठी बाहेर जायचं. हो गंग्या, व तुला सविस्तर कामाची फार आवड आहे ना रे? वय वय वय. मग जा, बाहेर जाऊन गाडी सविस्तरपणे साफ करायला लागे. रघुनाथला मी पाठवते 5 मिनिटात. कळलं? कळाकलं की. मी तुम्हाला आतल्या कामाचं सविस्तर सांगत होतो, तुम्ही माझं बाहेर स्थलांतर केलं. वाय जातोस ना? धन्य हो.
काय रे रघुनाथ, नीट ड्रायव्हरची नोकरी करायचं सोडून लग्नासाठी स्थळ पाण्याचा धंदा आणि कधीपासून चालू केलायस तू? कसला धंदा घेऊन बसलाय मॅडम? एक दिवशी हेमंत भैया आणि त्यांच्या मित्राचं बोलणं कानावरती आलं. हेमंत भैया म्हणत होते लग्नासाठी त्यांना सरळ, साधी, शिकलेली, चारित्र्य संपन्न घरगुती वळणाची मुलगी हवी. गावाकडे एक माझा बालमित्र आहे, त्याची लहान बहीण गौरीताई अगदी हेमंत भैयांच्या मनासारखी आहे बघा. अरे पण त्यांची आणि आमची काय बरोबर आहे का? अरे खानदानी उद्योगपती म्हणून नाव गाजते आमचं पेपरमध्ये, हे ठाऊक आहे ना तुला? हो मॅडम, मी आपलं चांगल्या भावनेने हे स्थळ सुचवलं, तरी पण माझं काही चुकलं असेल तर माफ करा मला. ठीक आहे, पण इथून पुढे जरा कामावर जास्त लक्ष देत जा. अरे पण मगाशी येताना हेमंतची गाडी आपल्या पाठोपाठच होती ना? हो, शिवाय ताईसाहेब व त्यांचे मिस्टर त्याच गाडीमध्ये आहेत. मग एवढा वेळ कसा काय लागला त्यांना? बहुतेक ट्रॉफिकमध्ये गाडी अडकली असेल त्यांची. ठीक आहे, ती मंडळी आली की त्यांना सांग मी फ्रेश व्हायला गेले म्हणून. हो. आणि हो, काहीही लुडबुड करण्याच्या अगोदर कोणतीही गोष्ट माझ्या कानावर घालायची, कळलं? हो. ज्याचं करावं भलं ते म्हणते आपलंच कर. नाही नाही नाही, मी काय म्हणतोय ते तर ऐक. तुम्ही गप्प बसाव. रघुनाथ, मम्मा कुठे आहे रे? ते आतमध्ये फ्रेश व्हायला गेले. फ्रेश बाजूला गातड्या. तो गंग्या बाहेर एकटा सासूबाईंची कार साफ करायला लागलाय आणि नालाय का तू इथे काय करतोयस? मी पण तिकडेच चाललोय, कळलं? आवाज कमी करून बोल. एवढ्या मोठ्या आवाजात या घरात मला आतापर्यंत कोण बोललेलं नाही. बर. माझा नाद 7 जिल्ह्यात करत नाहीत. तू 2 मिनिटं जर इथं थांबलास तर तुझ्या आयुष्याचं काय होईल हे सांग जरा. तुझ गेला गेला. पाहिलंस शी कसा ओरडला तो माझ्यावर? कसला धाकच राहिलेला नाही याला. त्याला धाक दाखवण्यासाठी अंगात धमक असावी लागते. का? माझ्या भावाच्या उद्योगधंद्यात मदत करण्यासाठी मम्माने तुम्हाला इथे बोलवलंय, हो, हो. म्हणून मिळतोय थोडा मान. नाहीतर तुम्हाला पाहिलं की लोक काय म्हणतात ते आठवतंय ना तुम्हाला? हो हो, चांगलंच आठवतं. तो बघा बायकोचा बैल निघाला. काय काय म्हणजे श्रीमती लीलादेवी यांचा जावई बाळकृष्ण चाबुकस्वार निघाला आहे. आणि तुमच्या गावी तुम्हाला पाहिलं की लोक काय म्हणायचे ते आठवतंय का तुम्हाला? मग चांगलंच आठवत आहे आम्हास. ज्या वेळेस आम्ही असं रस्त्यावरून जायचो तेव्हा लोक आमच्याबद्दल हे नेहमीच चांगले उद्गार करायचे. लोक आम्हास म्हणायचे तो पहा नीच नालायक हरामखोर चाललाय तिथून. शी. खबरदार मला शी म्हणाल तर. का? माझं नाव शी नाही शशी आहे. शशिकला म्हणा मला. नाही ह, मी शीच म्हणणार. अगं त्या शी मध्ये केवढा सुगंध आहे माहिती आहे? त्या शी मध्ये केवढं वजन आहे. काही जरी झाली तर मी शीच म्हणणार. अगं आले किती गेले किती उडून गेले भरारा. आले किती गेले किती उडून गेले भरारा. आणि कधी संपणार नाही आमचा शीचा दरारा. विषय संपला, लावा ताकद #शी. बंद करा तुमचा हे शी पुराण. ठीक आहे. दिवसभर खा खा खायचं आणि रातभर शी 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 करत फिरायचं. याशिवाय दुसरा सवळा करायला येतं काय म्हणा तुम्हाला? सारखं सवळकरी काय म्हणतेस ग? भोजन कॉन्ट्रॅक्टर म्हणा आम्हास. कॉन्ट्रॅक्टर? यस. डोंबल्याचा कॉन्ट्रॅक्टर. का? लग्न आधी सांगितलं मुलगा मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून. मग सासरी गेल्यावर कळलं जेवणाची कॉन्ट्रॅक्ट घेतोय. माझ्या मम्मानी इथे बोलवलंय म्हणून रुबाबात फिरताय थार मधून. नाही तर बसला असतात हातात झारा घेऊन लाडवाच्या कळ्या पाडत. शशी डार्लिंग, आज नक्कीच तुझ्या लाडवाचा पाक बिघडलेला दिसते. कोशिंबिरीत पाणी झालेलं दिसते. कांद्याची भजी करपून पाक जाळलेली दिसत आहेत. शी, आज नक्की तुझं काय बिनसलंय मला नाही का सांगणार तू? मुलगी पाहून येताना भैयाला गाडीत काय म्हणालात? काय बरे? ती गौरी माझ्यापेक्षा दिसायला देखणी आहे असं म्हणालात की नाही? छे छे, असं म्हणेन का मी? अगं ती मुलगी रंगाने तुझ्यापेक्षा उजळ आहे एवढंच म्हणालो मी. मुलगीचा भाऊ नुसता जेवून जा म्हणाला तर लगेच जाऊन पाटावर बसलात. फोडणी चांगली झाली आहे म्हणून 3 वाटी आमटी पियालात. भूर भूर करून कडी भुरकलात आणि गरम आहे म्हणून 7 भाकरीचा चुराडा केलात. शशी डार्लिंग, असं कधी दुसऱ्याचं खाणं मोजू नये. काका दृष्ट लागते आणि मग त्यामुळे बाळसं धरत नाही अंगावर. आरशात जाऊन आधी सुटलेली डेअरी बघा. लय टोचवू नकोस. दिवळीत बसवलं तर अगदी गणोबा म्हणून शोभाल. शशे, अगं एवढा वेळ कसा काय लागला तुम्हाला? आणि हेमू कुठं आहे? अगं हाय बाहेर धुळीने माकलेली गाडी गंग्याकडून साफ करून घेतोय. छान. खेडे गावातलं आड वळणाचं स्थळ पाहायला गेल्यावर अंगावर कशी धूळ उडते ना ते चांगलं कळू दे त्याला. अगदी बरोबर शशी डार्लिंग. मी पण आतमध्ये जाऊन फ्रेश होतो.
अगं आज आपला खूपच घाण गलिच्छ प्रवास झाला आहे ना, त्या प्रवासामुळे माझंही अंग कसं आंबलेलं मट्ट्यासारखं आंबून गेले. तेव्हा मी पण आतमध्ये जाऊन फ्रेश होतो. लवकर या बाथरूम मधून बाहेर. का बरे? नाही तर तिथे पण बसाल काहीतरी चरत. काय तरी जाओ. ठीक आहे. होय होय. मम्मा, अगं कसलं का ते जुनाट गाव. त्या भावा बहिणीचं घर पण अगदी जुनाट. घरात एक फर्निचर सुद्धा नाही. अगं मुंबईच्या आमदारांचं केवढं मोठं स्थळ सांगून आलं होतं याला. नाहीतर काय, शिवाय मुलगी मुंबईच्या मोठ्या कॉलेजमध्ये शिकलेली, मॉडेल विचारायची. आमदारांचं अमेरिकेत फ्लॅट आहे म्हणे. पुढच्या वर्षी अमेरिकेच्या टूरला जाऊ असं आमदारांचे मिसेस परवाच नाही का म्हणाले आपल्याला. अगं पण हे केव्हा हेमूने आमदारांची मुलगी पसंत केली तर. मी तर केव्हाच पसंत केली आहे तिला. काय हो. म्हणजे हेमू, आमदारांची स्वीटी पसंत आहे तुला? वा 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 वा. हेमंत, अरे आमदाराच्या स्वीटीला पसंत करून नाव काढलं तुझ्या भाऊजीचं. अरे म्हणजे बाळकृष्ण चाबुक स्वराचं. भाऊजी, भाऊ मी काय आमदारांच्या मुलगीला पसंत केलं नाही. मग आज पाहून आलेल्या गौरीला पसंत केलं आहे मी. काय? हो. हेमू, अरे आमदारांच्या मुलगीला एकदा बघून तर घे. अगदी अगदी बरोबर हेमंत. अरे अगदी स्वीट डिश आहे बघ ती स्वीटी. जणू काय पाकात मुरलेलं गुलाबजामुन असते. विषय संपला, लावा ताकद, हॅशटॅग काळं किट्ट गुलाबजामुन. भाऊजी, अहो गोडाच्या पाठोपाठ घरात कोण शिरतात? तो डोंगळे. आणि गोड पदार्थाच्या अवतीभोवती कोण गोंगावतात? हा, माशा. अहो मुगात जास्त गोड घरी आणायचं का? चला. बरोबर की चूक? बहुतेक बरोबर. विषय संपला, लावा ताकद. खूप छान निर्णय घेतलाय हेमंत. पण तुझ्या या निर्णयासाठी मी फक्त एवढंच म्हणेन, जंगलात वाघाचा दरार असतो जोरात. जंगलात वाघाचा दरार असतो जोरात. आणि तू गौरीला पसंत करून आमच्या सगळ्यांची काढलीस वरात. तुम्ही का बसाव. ठीक आहे. हेमू, स्वीटी अगदी मॉडेल आहे बघ. ताई, मॉडेल बरोबर लग्न करून मला माझ्या संसाराची जाहिरात कंपनी काढायची नाही. संसार करण्यासाठी गौरीसारखी गृहिणीच हवी. हेमंत, असं काय पाहिलंयस त्या गावंडळ गौरीमध्ये? आई, गौरीमध्ये शालीनता आहे, ममता आहे, लज्जा आहे आणि विशेष म्हणजे चारित्र्य संपन्न म्हणून साऱ्या गावात त्याचं कौतुक आहे. अरे पण आई, मी लग्न करेन तर गौरीचीच, अन्यथा आजन्म अविवाहित राहीन मी. माझा हा निर्णय ठरला आहे आणि मी एकदा घेतलेला निर्णय बदलत नसतो. दॅट्स ऑल. बघितलंस मम्मा, लग्नाआधी कशी बुरड घातल्या त्या गौरीनं. नाहीतर काय. आणि लग्न झाल्यानंतर ती गौरी हेमंतला ठेवील आपल्या मुठीत आणि मग सारी इस्टेट घेईल आपल्या हातात. मग मम्मीच्या जन्माचं होईल, मातेर आणि माझ्या आयुष्याचं होईल. पोतेर. ते तुमच्या सोबत लग्न करून ऑलरेडी झालेलंच आहे. शशे, अगं तू कशाला काळजी करतेस? मी अजून जिवंत आहे आणि या इस्टेटीवर तुझा सुधारता हक्क आहे, हे विसरू नकोस. अगं मम्मा, तू काय देणे आहेस ग, पण तू बघतीस ना हेमंतला हे कामात किती मदत करतात, किती राबतात. त्या ह्यांच्या कामाचा, श्रमाचा, मानधनाचा विचार नको का करायला? उद्या ती गौरी यायची आणि हक्काच्या गोष्टी करायची. म्हणून आत्ताच तुझ्या कानावर घालते. शशी डार्लिंग, अगं मी राबलो त्या माऊलीच्या प्रेमापोटी. अगं पैसा काय आज आहे उद्या नाही. पैसा घेऊन काय जाळायचा आहे? अगं पैसा काय तो खाऊन संपेल आणि मी कुठं आहे ते ह्याला हात पुसून रिकामा होईल. पैसा घेऊन काय चाटायचा आहे? बंद करा तुमची ओव्हर ऍक्टिंग. जास्त होते काय? होय. पुढच्या वर्षी जे काय पाहिजे ते सविस्तरपणे सांगा. जावई बापू, हा तुम्हाला हवंय तर काय ते तर सांगा. सासूबाई, मला जर देणारच असाल तर एखादा लहान जमिनीचा प्लॉट द्या, 10-20 एकराचा. काय? अहो त्यात मी एक कॉलनी उभा करेन आणि त्या कॉलनीला नाव देईन श्रीमती लीलादेवी कॉलनी. जावई बापू, हा, तुम्ही जागा बघायला सुरुवात करा. प्लॉट घ्यायला पैसे मी देईन. त्या हेमूने माझ्या स्वप्नांचा चुराडा केला आहे. गौरी, तू माझ्या स्वप्नांना सुरुंग लावला आहेस हे मी कधीच विसरणार नाही. मम्मा, तू हेमू आणि गौरीच्या लग्नाच्या बाबतीत ऍक्च्युअली डिसिजन काय घेतलाय? शशी डार्लिंग, आता डिसिजन कसला आणि घेते टोपलाचा? आता फक्त एकच काम करायचं. अगं लग्नाचं वातावरण सुरू असेल आणि त्या लग्नामध्ये सुंदर असं संगीतमय वातावरण, परंतु ते गेल्यानंतर एक माणूस महत्त्वाचा असतो, तो म्हणजे तांदूळवाला. त्यानं जर तांदूळ नाही दिलं, 2 शिव्या घालून त्याच्याकडे एक पिशवी हिसकावून घ्यायची, हातावरती ठेवायचं आणि ते तांदूळ असे फेकायचे. ह्याला गेले पण परत ते जाऊ द्या. आमच्या हेमंत आणि गौरीच्या लग्नाला तुम्ही मात्र नक्की यायचं. खूप सुंदर असं जेवणामध्ये नियोजन आहे. बंदिस्त असा हॉल, जेवणाची उत्तमाची सोय आहे. तुम्हाला सांगतो, मसाले भात, कढीपत्ता, तांदूळ, येशेल तेल, हे सामान आहे. पण जेवणामध्ये भरपूर असे व्हरायटीज तुम्हाला पाहायला मिळतील. येताना घरातून जेवून या आणि इकडचं घेऊन जावा. नक्की या. हा